सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यासह देशभरात बालविवाहाची समस्या अद्याप कायम असल्याने ग्रामीण भागात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभाग धुळे, सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत या प्रकल्पाअंतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत पुढील 100 दिवस जिल्ह्यातील 50 गावांमध्ये चित्ररथ व ध्वनिफितीद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि मुलींचे शिक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जाणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। बालविवाह मुक्त भारत प्रकल्पाअंतर्गत जनजागृती करणारे प्रचार वाहन जून धुळे शहरासह शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना जागृत करणार आहे। यावेळी नगरसेवक देवा सोनार, बंटी चौधरी, नगरसेविका मिलन परदेशी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष मीना भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या मोहिमेमुळे बालविवाह रोखण्यासाठी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी दीपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी मीना भोसले, अध्यक्ष सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे। माननीय आमच्या शहराचे लाडके आमदार साहेब अनुपया अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया म्हणजे बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे। आणि आमच्या अनुपयांनी आमदार साहेबांनी एक 16 मुलाचे चांगले नगरसेवक एकूण 50 नगरसेवक आमच्या धुळ्याला दिले, याचा आम्हाला आनंद होतो। आणि आमचे सर्व नगरसेवक आमदार साहेब आणि सर्वजण आमच्या बालविवाह मुक्त अभियानात सहभागी झालेले आहेत। हा चित्ररथ पूर्ण 100 दिवस 100 गावांमध्ये फिरणार आहे, धुळे शहरात प्रत्येक वॉर्डात फिरणार आहे आणि बालविवाह मुक्त भारत कसा करता येईल याचे आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि याच्यासाठी आम्हाला राष्ट्रीय सपोर्ट मिळतो आहे खूप मोठ्या प्रमाणात अनुपयांचा आणि त्यांच्या टीमचा। तसेच आम्हाला प्रशासनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळत आहे आणि हे अभियान आम्ही उत्कृष्ट पद्धतीने राबवणार याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद।